हॅलो गाईज, नमस्कार. मी वनिता. तर पुन्हा एकदा मी घेऊन आले तुमच्यासाठी मस्त एक रेसिपी. चला, तर मी रेसिपीचं नाव तुम्हाला रेसिपी बनवताच सांगते. चला पटकन वेळ नाही घालवत, आपण रेसिपी घेऊया. तर गाईज, आता जसं तुम्हाला मगाशी बोलले मी की मी व्हिडिओ म्हणजे रेसिपी बनवता मी कसली रेसिपी बनवते तुम्हाला व्हिडिओ बनवताना सांगते, रेसिपी बनवताना सांगते. तर आता मी बनवते लाडू. आता कशी जरा थंडी आहे, मग थंडीमध्ये हे लाडू खूप पौष्टिक आहे, म्हणजे खायलाच पाहिजे सगळ्यांनी. त्यामुळे मी बनवणार आहे. आणि त्यासाठी मी घेतली ही ओली खजूर 1 किलो. म्हणजे तसं जास्त करून लोक लाडू बनवताना सुक्या म्हणजे खारका असतात त्याचाच वापर करतात, पण मी याचा वापर का करणार आहे याच्यामध्ये. म्हणजे कसं, जर ही खजूर वापरली तर आपल्याला साखरेचा आणि गुळाचा अजिबात वापर करायचा नाही, कारण की ऑलरेडी खजूर त्यात चिकटपणा असून गोड असते. त्यामुळे याच्यामध्ये साखर आणि गूळ किंवा आपण याच्यामध्ये अजिबात ॲड करणार नाही आहे. आता 1 किलो याचं प्रमाण तुम्हाला म्हणजे माझ्या नुसार घेतलं आहे मी. 1 किलो खजूर घेतली आहे. आणि हे खोबरं आहे 4 ते 5 वाट्यात, तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घ्या. आणि हे काजू बदाम घेतले 100 ग्रॅम दोन्ही पण. आणि हा डिंक घेतला 1 पाव. आणि खसखस आहे ते आपल्या मनावर तुम्ही किती पण घ्या. आता मी पॅन तापत ठेवला आहे. तर पहिले आपण हे सगळे जेवढे आपण हे घेतलं आहे ड्रायफ्रुट्स वगैरे, ते सगळे आपण तुपामध्ये 1 चमचा टाकून आपण चांगले भाजून घेऊया. आता पहिले थोडं तूप टाकते. तुम्ही तेलात तळलं तरी चालेल. मी एकदम थोडी घेतली आहे, तुम्हाला जर जास्त पाहिजे तुम्ही जास्तही घेऊ शकता. तुम्हाला तर माहीतच आहे की खजूर खाण्यातून किती चांगलं येते, त्याच्यावर त्याचे किती फायदे आहेत. ते ड्रायफ्रूट झाले तर काही लोक मेथीचे पण लाडू बनवतात, तेही चांगलेच असतात. आपण गॅस कमी करून हे काढून घेऊ. तर आपली खसखस झाली भाजून. आता परत 1 चमचा मी तूप टाकते. आणि त्याच्यामध्ये हे जे काजू बदाम घेतले ते आपण चांगले भाजून घेऊ. गॅस थोडा फुल ठेवते. हे पण आपण चांगले तुपामध्ये भाजणार आहोत. चांगले मिक्स करून घेऊ. तर काजू बदाम पण आपण चांगले भाजले गेले, बघू शकता. हे बघा. तर आपण हे पण काढून घेऊ. मी काजू बदाम वेगवेगळ्या भाजतही चालेल. आता हे झालं आपलं, बघू शकता ती कलर चेंज झालं आहे. आणि दुसरं हे डिंक आहे, मी 1 पाव घेतलं आहे. हे आपल्याला तसंच तुपात आपल्याला भाजून घ्यायचं आहे. डिंक पण ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. या थंडीच्या दिवसामध्ये मेथीचे लाडू वगैरे खाणं खूपच म्हणजे फायदेशीर आहे. आणि ते केलेच पाहिजे. तर माझ्या घरात मेथीचे लाडू जर केले तर माझे पोरं अजिबात खाणार नाही, म्हणून मी मेथी याच्यामध्ये ॲड नाही केली आहे. पण खजूर आपल्याला किती फायदेमंद आहे, ती म्हणजे ती खाल्लीच पाहिजे. रोज 1-2 तरी त्याचे पीस खाल्ले पाहिजे. माझ्या मुलाला तर नुसती खजूर खायला खूप आवडते. तर डिंक पण भाजून झालं आहे, तर तोही आपण एका वाटीत काढून घेऊ. आणि त्याला आपण थोडं थंड होऊन देऊ, की जेणेकरून तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आता हे खोबरं किसलेलं आहे, हे आपण चांगलं भाजून घेऊ. एकदम बारीक किसले, बघू शकता. याच्यामध्ये पण आपण 1-2 चमचे फिरू. आणि बेस्ट आहे की याला गुळाचा आणि साखरेचा वापर करायचा नाही आहे. तो चांगले का, तुम्हाला तर माहिती आहे साखर
शरीराला चांगले नाही येते. गूळ आपण खाऊ शकतो, पण त्याच्यामुळेच मी म्हटलं जर गूळ एवढं वापरायचं त्यापेक्षा आपण ओल्या खजूरचेच लाडू बनवूया. म्हणून मी म्हटलं मी सोबत शेअर केलीच पाहिजे. म्हणजे तुम्हीही लाडू बनवले पाहिजे. भरपूर जण शक्यतो मेथीचे लाडू बनवतात आणि असे काय लाडू बनवायचे असले का ते ओली खजूर तर शक्यतो नाहीच वापरत, खारकाच वापरतात. म्हणजे जे आपण ओली खजूर वाळवतो त्याला खारका बोलतात, ते तुम्हाला माहिती असेल. तर आता आपण हे खोबरं पण याला थोडासा गोल्डन कलर येऊन देऊ. तर खोबऱ्याचा बघा पूर्ण कलर चेंज झाला आहे, बघू शकता. आणि आपण जास्त पण खरपूस एकदम भाजायचं नाही की जेणेकरून आपल्या लाडूची चव बदलेल. तर मी आता हे वाटीत काढून घेते. नॉर्मली गोल्डन कलर आला आहे तर तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे खोबरं जास्त जळालं तर थोडंसं हे लागतं, कडवट लागतं, तुम्हाला माहितीच असेल. आपण जेव्हा मसाला बनवतो तेव्हा कधी जरा बाय सपोज जास्त जळालं तर बघा तुम्ही नुसतं खाऊन बघा, चव पूर्ण चेंज होते. आता शेवटचं राहिलं ते आता हे पण आपण जरा थंड होऊन देऊ. तर आपलं बघा खोबरं चाललं आहे, चांगलं तुपात भाजून झाले. आता ही खजूरसुद्धा आपण कढईमध्ये अशीच गरम करून घेणार आहोत. थोडं गॅस मिडियम ठेवून याला पण 1-2 चमचे टाकूया जेणेकरून ती थोडीशी नरम पडेल. आपण हिला थोडी मऊ पडून देऊ, जरा मऊ होऊन देऊ कढईमध्ये. तर खजूर पण आपली चांगली तुपात चांगली भाजली गेली आहे. हे बघा थोडी ती लागायला पण लागली. मी गॅस कमी ठेवला आहे पण आपला पॅन चांगला तापला होता त्याच्यामुळे आता मी काढून घेते आणि हिला आपण जरा थंड होऊन देऊ. आणि ओली खजूर जरा मिक्सरला वाटायला थोडं हार्ड जाते, पण तरीही ती थोडीफार आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. तर गॅस बंद करते. बघा ही नॉर्मल थोडी थंड झाली की आपण जे हे ड्रायफ्रूट्स आहेत, काजू बदाम आणि हे डिंक आहे, हे आपण सगळं मिक्सरला बारीक करून घेऊ. तर गाईज हे बघा हे काजू बदाम आणि डिंक मी दोन्ही एकत्र वाटले, कारण की डिंक थोडंच होतं त्याच्यामुळे हे दोन्ही एकत्रच वाटलं मी. आणि हे बघा हा मिक्सरला बारीक करून घेतलं, बघू शकता मस्त बारीक झालेत ते. हे बघा अजिबात जे अख्खे होते ते अजिबात राहिल्या नाही आहेत. आणि लाडू वळायचं वेळेस आपलं म्हणजे थोडंफार हे मिश्रण गरमच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, जेव्हा आपण हे मिक्सरला खजूर वाटू ना तेव्हा ती नुसती नाही वाटायची, त्याच्यामध्ये तुम्ही जो खोबऱ्याचा जो आपण किस केला आहे त्यात तो थोडा ॲड करायचा, जेणेकरून काय होतं ते भांड्याला चिपकत नाही आणि खजूर चांगली वाटली जातात. तुम्ही बघू शकता एकदम बारीक झाली, म्हणजे आपले लाडू आरामात वळतील. आणि ही जी खसखस घेतली आहे ही पण मी याच्यामध्ये ॲड करते. आधी मी काय काय घेतलं तुम्हाला परत एकदा सांगते. खोबरं घेतलं किसलेलं आणि त्याच्यामध्ये फक्त खजूर जी बारीक केली ती टाकली आणि खसखस टाकली. आता हे जे काजू बदामचं आपलं बारीक केलं आहे ते आपण याच्यामध्ये मिक्स करू आणि चांगलं एकजीव करून घेऊ. अजून गरमच आहे, म्हणजे जेवढं आपल्या हाताला सोसवेल तेवढ्यात मळायचं चांगलं. माझ्या हाताला चटके बसतात अजून.
आणि थोडं वरून तुपही टाकायचं आहे. आपण प्रत्येकाला 1 चमचा वापरला आहे. सगळी खजूर सगळं याला मिक्स झाली पाहिजे. तुम्हाला याच्यामध्ये जर अजून काय ड्रायफ्रूट्स ॲड करायचे करू शकता. दोन्ही हाताने मळते जेणेकरून चांगलं मळलं जाईल आणि चांगलं मिक्स होईल. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर खोबरं आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप केलं ते चालेल. तुम्ही खजूरचे लाडू करताय तर खजूर आपण जास्तच पाहिजे. तर तोच तुम्हाला मी सांगितलं की मी 1 किलो खजूर घेतली आहे. पण खारकांपेक्षा ओल्या खजूरचे लाडू खूप छान लागतात आणि मुलं तर आवडीने खातात. ते चांगलं मिक्स झालं आहे. तर आपण याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप फिरवून आणि हे नाही म्हटलं तरी हे 9 ते 10 दिवस आरामात टिकतात. ते आपलं चांगलं एकजीव झालं आहे. बघा, काहीच गरज नाही आहे गुळाची आणि साखरेची, की ऑलरेडी खजूर ही गोडच असते. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. तरीही तुम्हाला जर वाटलं की आम्हाला जास्त गोड पाहिजे तर तुम्ही थोडंफार गोड असा म्हणजे गरम करून तुम्ही याच्यात टाकू शकता. चला आता आपण याचे पटदिशी लाडू बनवून घेऊ. हे बघ, लाडू तुमच्यावर आहे किती मोठे ठेवायचे किती छोटे ठेवायचे ते. मी एवढंच ठेवते. तर आपण आता असेच सगळे बाकीचे बनवून घेऊ. तर गायचे बघा, आपले सगळे लाडू बनवून झालेत. आता मोजणे मी किती झाले ते पुन्हा एक ताट भरली आहे. तर तुम्हाला माझी ही लाडूंची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हीसुद्धा ही आता थंडीमध्ये याची खूप गरज आहे, त्यामुळे तुम्ही नक्की हे 1 किलोच्या प्रमाणात केलेत. मी तुम्हाला दाखवले ते, तुम्ही हे नक्की ट्राय करा. तर गाईस, तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा. मुलांसाठी तर खूपच चांगलं आहे. आणि ट्राय करून मला सांगा की तुम्हाला जमले की नाही ते. तसं तुम्हाला मी हे हमेशा सांगते की माझ्या प्रत्येक रेसिपी तुम्ही ट्राय करून मला कमेंट करून सांगा तुम्हाला जमले की नाही ते. तर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.